गावरान कोंबडा आहे ना, किती तुम्ही जपलं तर 600 1600 1700 पुढे जप नाही. आणि याच्या पुढे गेलं तर शेड गावरान समजायचं. म्हणजे ते संपर्क कोंबड्याचा आणि कोंबडीचा आल्याशिवाय जीव तयार होत नाही. बरोबर आहे. तसं 80 रुपये किलो दोडका जातो तरी आम्ही कोंबड्यालाच घातला. 80 रुपये किलो आजचे भाव दोडक्याचे. पहिला शेतकरी आहे हे दोडके लावलेत ते बाजारात विकले नाहीत, डायरेक्ट कोंबड्या सोडल्यात. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. सर्व क्षेत्रातील लोक जर पैसा कमवत असतील तर शेतकऱ्यांनी तरी का पाठीमागं राहावं? शेतकऱ्यांनी सुद्धा पैसा कमवला पाहिजे, परंतु कसा? तो स्वतःच्या कष्टानं. हीच गोष्ट आष्टी तालुक्यातील धामणगावचे शेतकरी बाळू गाडवे यांनी लक्षात घेतलं आणि हे पाथर्डी रोडवर हे कोंबडी पालन सुरू केलं. हे कोंबडी पालन सुरू करण्यामागं एकच गोष्ट आहे की आपली शेतकऱ्याची जात आहे आणि आपण शेतीतूनच कमवलं पाहिजे. आणि आपणच नाही तर आपली पुढची पिढी सुद्धा घडली पाहिजे. या उद्देशाने तुमच्या पाठीमागं दिसतंय ते हे कोंबडी पालन सुरू केलं, ज्यामध्ये जवळपास 1000च्या आसपास कोंबड्या आहेत. आणि हा व्यवसाय त्यांचा रोडच्या कडेहून अगदी धामणगावपासून ते अगदी तुमच्या नगरपर्यंतच्या सगळ्या हॉटेल्सवाल्यांना हे पुरवण्याचं काम चालतं. मग हे बाळू गाडवे नावाचे जे शेतकरी हा कोंबडी पालन व्यवसाय कसा करतात, कोंबडी पालनमध्ये अडचणी काय येतात, कोंबडी पालन करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून कोंबडी पालन व्यवसाय हा टिकला पाहिजे किंवा यशस्वी झाला पाहिजे. चला मग बाळू गाडवे काय म्हणतात आपण पाहूया. गाडवे पाटील, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे शेतकरी कोंबडी पालक त्यांना परिचय सांगा तुमचा. राम राम. बाळू एकनाथ गावडे, मुक्काम पोस्ट धामणगाव, येथे माझं शेड आहे. बाळू शेठ, आता एक गोष्ट आहे की तुम्ही तर ग्रामपंचायतला सेवक आहेत, बरोबर? मग हे कोंबडी पालनच करावा कशामुळं? कोंबडी पालन का केलं? तुम्ही तर जॉबला आहेत. शेतीमध्ये कांदा तोटात जातोय. हो, चालू वर्षीचं काय 5 रुपयांनी चाललंय. अरे वा. कांदा क्विंटलने काय पडत नाही ना. त्याच्यामुळे काय केलं, याला जोड म्हणून शेतीपूरक म्हणून हा जोडधंदा व्यवसाय शेतीला प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. हा म्हणा, गाईचा म्हणा, हा व्यवसाय केला पाहिजे तर पडत. आणि सध्या कोंबड्याची आवश्यकता आहे अंड्याची. त्याच्यामुळे आपलं गावठी पद्धतीनं गावठी कोंबड्या आणि आपलं साधं खाद्य टाकतो आम्ही काय असं केमिकली म्हणजे फीडचं खाद्य टाकीत नाही. ते गहू आपले, भाजीपाला किंवा एखादं लग्न असलं पाड्याला मटण आणून टाकतो कोंबड्यांना. नर किंवा मादीत त्याचं विक्रीचं कसं चालतं? इथं विकतात का कोंबड्या? हा, विकतात ना. आता मार्केट लोकांना माहीत झालेले प्युअर गावरानी आणि याच्यात खायला चव आहे ना. ज्या लोकांना समजतं. आणि हे अंड्याचं कसं आहे, अंडे आणि कोंबड्या हे अंड्यामध्ये बी चवीत बदल पडतो. आणि हे अंड समजा पौष्टिक आहे आणि बॉयलरचं पौष्टिक नाही, त्याच्यामुळे लोक याच्याकडे जास्त वळतात. आता आपलं अंड आहे ना, आपण हे अंड आपण 20ला सुद्धा लोक देत नाहीत. 25 काय कारण आहे त्याचं? कारण म्हणजे आपलं गावरान पद्धती खाद्य नाही सगळं. आणि फीडचं खाद्य नसल्यामुळे काय होतं, जसं आपण शिरी जास्त आला पाला खाती त्याचं तसं दुधामध्ये अंश जातो, तसं कोंबड्याच्या अंड जे टायमाला तयार होतं अंड्यामध्ये वेगवेगळे घास, मेथी, अमुक तमुक जे असं, कांदा समजा, गहू, ज्वारी, बाजरी काय असं जे टाकलं सगळ्याचा अंश त्याच्यामध्ये जातो. अंड्यात कोणत्याही याच्यामध्ये जीव खायला टाकणं त्याचा अंश अंड्यात जातोच. जे आपण खातो तसं. जसं समजा एखादं बाळ तयार व्हायचं, जसं आई सात्विक आहार खाती तसंच याच्यामध्ये बी जसं आपण याला खायला घालू तसंच बनतं. आता मला सांगा, ही जी तुम्ही आता शेड बनवलंय हे शेड किती साईजचं? हे 60 बाय 30 शेड आहे. 60 बाय 30. आणि एकूण जमीन ही 25 गुंठे असं जमीन मोकळी. म्हणजे मोकाट पद्धती आपण कोंबड्या सोडतो. म्हणजे काय हे बायाचं, शेवग्याचं किंवा आता तुम्हाला दोडके दिसतात, दोडके खाल्ले पाहिजेत किंवा नाही याच्या काले लावले ते खाल्ले पाहिजे. तुम्ही आता भाजीपाला केलता, भाजीपाला फक्त कोंबड्यासाठी केलता, विकला? कोंबड्यासाठीच केलता आम्ही, नंतर विकला नाही. पण हे तसं 80 रुपये किलो दोडका जातो तरी आम्ही कोंबड्यालाच घातला. 80 रुपये किलो आजचे भाव दोडक्याचे. पहिला शेतकरी आहे हे दोडके लावलेत ते बाजारात विकले नाहीत, डायरेक्ट कोंबड्या सोडल्यात. म्हणजे एवढे महाग असताना विकायला पाहिजे होतं ना. मग ते अंड्याची किंमत अशी क्वालिटी तयार होती इकडे, क्वालिटीला महत्व आहे. तुम्ही असं पटांगणात कोंबड्या पाला ना, मोकळ्या सोडा. उदाहरणार्थ आता इथं शेण पडलं, शेण जर कोंबड्याने खाल्लं, शेण लक्षात ठेवा, ह्या व्यवसायामध्ये शेण महत्वाचं आहे कोंबड्याच्या आहारामध्ये. समजा उकिरडा महत्वाचा आहे. उकिरडा असतात त्याचे किडे तयार होते किंवा गोमूत्र खाण्यात येतं. गोमूत्रापासून किती आजार नीट होते आयुर्वेदिक मध्ये तुम्ही अभ्यास करा. म्हणजे यांच्या खाण्यात आलंच पाहिजे तर हा व्यवसाय आहे. आता लोकांना माहिती होतं, लोक इथून नेतात 700 रुपयाला कोंबडा नेतात.
700 रुपयाला 700 कोंबडा रुपयाला. हा मार्केटला आता समजा आमच्या गावातल्या मार्केटला 400 रुपये किलो आहे हा कोंबडा म्हणजे पका सहित. पका सगळं जिवंत. हं, हं. ते आपण 700 रुपयांनी देतो, नेतील लोक येऊन. अच्छा. आणि तरी अंडे अंदाजा कोंबडा किती वजनाचा असतो? अंदाजे हा गावरान कोंबडा आहे ना, किती तुम्ही जपलं तर 1600-1700 पुढे जप नाही. आणि याच्या पुढे गेलं तर शेड गावरान समजायचं. साधारणतः 1.5 किलोच्या पुढे गेला. ह्या लयच व्यवस्था असली तर 1600 पोत जातो. अच्छा. 1500 पोत जात नाही. मग त्याच्या पुढे गेलं समजायचं आपण 2 किलो, पाऊण 2 किलो हे शेड गावरान समजायचं. सोपं लॉजिक आहे. 1500 ते 1600 ग्रामच्या पुढे जर एखादा कोंबडा गेला तर शेड गावरान समजायचं. शेड गावरान समजायचं. हे किती छोटे छोटे लॉजिक आहेत. आता मला सांगा की आता आपल्याकडे किती पिल्ले आहेत सगळे, म्हणजे कोंबड्या किती आहेत? कोंबड्या 900 ते 1000च्या आसपास आहेत आता. याच्यात कोंबड्याच्या त्याच्यात नर किती मादी किती? याच्यात नराची संख्या सध्या जास्त आहे आपल्याकडे. याचं कारण काय? कशामुळं? जीव तयार व्हायला पाहिजे. म्हणजे अंड्यामध्ये ज्या टायमाला आपण अंड्यात पिलं काढतो सगळ्यात जास्त आपण लक्ष देतो. लोकांना आता पिलाची संख्या वाढण्यासाठी लोकांना आपण त्यांच्या घरी पाळण्यासाठी पिलाची संख्या वाढण्यासाठी ती नस जास्त ठेवलेत. जर आपण नस जास्त न ठेवलेत तर त्याचा जीव तयार होत नाही. अच्छा. जीव तयार व्हायसाठी समजा एखाद 10 कोंबड्याचा एक ठेवला, जीव तयार होत नाही. आता 10 मी आता सध्या माझ्याकडे 5 कोंबडे आहेत. तुम्ही 10 कोंबड्यामध्ये 5 कोंबडे म्हणजे 2 कोंबड्यासाठी 1 कोंबडा. हो आता सध्या. तरी याची संख्या माझ्याकडे जास्त आहे का, पण एकही 99.9 अंड याच्यात जीवच आहे माझ्याकडं, लोकांकडं नाही. म्हणजे ते संपर्क कोंबड्याचा कोंबडीचा आल्याशिवाय जीव तयार होत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे कोंबड्याची संख्या जास्त आहे. अच्छा. आपण पाहिला एक पाहतात एक कोंबडा म्हणजे 2 कोंबड्या संपर्कात येतो, त्याच्यामध्ये जीव ऑटोमॅटिक तयार होतो. आणि जर त्या कोंबड्याचा संपर्क आलाच नाही तर ते अंड्यातून पिलं निघत नाही, जीवच तयार होत नाही. अच्छा. मग मला तोच प्रश्न विचारायचा की समजा एक कोंबडी तर एका सीझनला किती अंडे देते समजा एक वेळेस? आता आहे का ना एका सीजनला काय 10-12 अंडे देते जास्त. 10-12 ना? हा, पुन्हा खुडूक होती, पुन्हा उठायची, जास्त अंडे एका वर्षात किती वेळेस खुडूक होऊन किती वेळेस उठत असते ती? साहेब याचा आहे ना अभ्यास ते 21 दिवसाला पिलं येते, पुन्हा अंडे येते आठवड्या म्हणजे 20-25 दिवसानं, पुन्हा खुडूक होते. म्हणजे याचं चालू राहते. चालू राहतं. पुन्हा याच्यात काय खाद्य व्यवस्थित मग ते अंडे देत, मग ते सरासरी काढताच येत नाही जास्त. म्हणजे ते सगळं तुमच्या खाद्य व्यवस्थापन ह्याच्यावर आहे सगळ्या हो, गोष्टी. हो. अच्छा. तुम्ही आता खाद्य कमी दिल्यानंतर कमी भेटतं. आता गायला जसं दूध कमी देतात खाद्य कमी टाकलं दूध कमी होतं, तसं यांचं अंड्याचं बी सिस्टीम. अच्छा. आता मला सांगा सगळ्यात महत्वाचं किंवा कोंबड्याचं खाद्य दिवसभराचं शेड्यूल कसं असतं तुमचं? खाद्य कोणतं टाकतात? सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत? सकाळ आम्ही आपलं जे गहू तांदूळ थोडं अंड्याचं खाद्य टाकतो. अच्छा. आणि संध्याकाळ टायमाला 5ला आम्ही पुन्हा खाद्य टाकतो यांना. 5ला अंड्या खाद्य असं टाकतो. गहू आपला भाजीपाला आणतो, आपला कांद्याच्या गोण्या टाकतो. आता कांद्याला भाव नसते मग काय होतं, मार्केट जवळ आहे दामणगावला. आता इथं नवीन उपबाजारपेठ आहे, मार्केट चालू झालंय. आता माझ्या घरी 20-25 गोण्या मी विकल्या नाहीत. आता कांदे कांदे 100 रुपयांचा क्विंटल घेत असले विकायचं काय, मग आपल्या कोंबड्याला घालायचं ना. त्याच्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता बी वाढते. अच्छा. आणि 5 नंतरचं पुढचं शेड्यूल? 5 नंतर त्यांना पाणी फिनी ऑटोमॅटिक केलेलं आहे. मग ऑटोमॅटिक 6च्या आसपास आतमध्ये त्यात लावून घेतो. रात्रीच्याला लाईट शक्यतो ठेवीत नाहीत. लाईट संध्याकाळी बंद करायची? हा, संध्याकाळी बंद. का बरं? खाद्य वेस्ट जातं ना. रात्री बी खात बसते नाही. हे जात बी गिरायची ती रात्री बी कोणती जात असून कोंबड्याची रात्री बी खात्यात. मग खाल्ल्यानंतर मग आपलं वेस्ट जातं ना, पचन क्षमता वाढत नाही तिथं पुन्हा. हे रातभर खात बसतात? हा, तुम्ही ते ट्राय करून मी पाहिलं होतं. रात्री बी खात्यात. त्याच्यामध्ये थोडी लाईट काय अडचण आली तर लाईट लावायची, लाईट ठेवायची असं नाही, पण शक्यतो आम्ही रात्रीच्या बंद करतो. आता कोंबड्याच्या लसीकरणाबाबत वेगवेगळं मत आहे किंवा कुणी म्हणतात वेळोवेळी लसीकरण केलं पाहिजे. तुमचं कसं चालतंय की लसीकरण कसं करताय? लस तर दिली पाहिजे पहिले स्टोर. जसं आपल्याला पोलिओची लस दिली जाते माणसाला, तसं यांना बी लस दिली पाहिजे. हे गावाला नसलं बी आता काय वातावरण तर बदललेलं आहे ना. तुम्ही खाद्य समजा मी गावाला पद्धतीने गावाला खाद्य टाकतो, पण वातावरण क्लायमेट बदललंय सगळं. त्याच्यामुळे त्यांना लस देणं आवश्यक आहे. लस देतो आपण त्यांना. लासोटा लस देतो, बाकी नाही देत. गांबोळा फेंबळा देत नाही, पण लासोटा किती दिवसाला? असं काय त्याचं प्रमाण नाही. 6व्या दिवशी पिलं निघले देतो. तर एक म्हणजे 20 दिवसाच्या आसपास एखादी देतो, बस. पुन्हा काय नाही केलं त्यांना. अच्छा. आता एक गोष्ट आहे, तुम्ही 20 गुंठ असेल क्षेत्र आहे? हा, 20-25 गुंठ्याला कंपाऊंड केलं सगळं. आता ह्याच्यामध्ये कुणी शेवगा लावा म्हणतं, कुणी तुती वगैरे काही गोष्टी असतात आणि ते लावलं पाहिजे. आमचा अनुभव आहे तसा. तर तुमचं कसं नियोजन आहे? काय करणार आहे तुम्ही? पुढचं कसं?
शेवगा लावणार. शेवगा म्हणजे कॅल्शियम भेटतं ना. हा हा कॅल्शियम म्हणजे आता आपण माणसाचं बी खाण्यात म्हणलं आता त्याचा सगळ्याचा अभ्यास आहे. हा. कॅल्शियम जास्त लागतं तुझीपेक्षा कॅल्शियम चांगलं म्हणतं. कॅल्शियमला शेवगा चांगला म्हणतो. आता काय होतं, मी ज्या ज्या जागेवर गेलो तिथं तिथं कोंबड्याचे पक नसलेले काही कोंबड्याचे आहेत. आता आपल्यात बी काही दिसतात. आहे. त्याचं कारण काय आहे? काही लोक म्हणतात की ज्याला शेपट्या नाहीत ते गावरान नाहीत. त्याबद्दल काय सांगताल? ते काय झालं कोंबड्या जाती आहे ज्यांची भांडणं होते हा मला मग त्याचे पिस उपडले त्याचे जर कदाचित त्याला खायला नाही भेटलं हा तरी ते पिस उपटू शकते. खाद्याचं प्रमाण जरी घटलं एखाद्याला हा समजा एखादं नाहीच खायला आलं आतमध्ये राहिलं हा. पुन्हा मग थोडी होती ना त्याच्यामध्ये म्हणजे उपाशी राहिला की तोडायला सुरू करायला. होतं. बाकी काय नाही त्याच्यामध्ये. हा, हा. आणि शक्यतो कोंबड्या म्हणजे यांची धरपकड होती त्याच्यात. कोंबड्या तर 100% कोंबडी जास्त दिसणार नाही तुम्हाला. कोंबड्या 100% दिसणार. आणि तुमच्याकडे तर कोंबडे जास्त आहेत. हा मग कोंबड्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे कोंबड्याला तेच दिसतं जास्त. गाढवे पाटलांचे जी कोंबड्या आहेत का त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे गावरान आहेत. आमचं सुद्धा काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं. हे गावरान आहेत की नाहीत. एकदा गाढवे पाटलाला भेटा, कोंबड्या बघा आणि तुम्ही ठरवा की ह्या गावरान आहेत किंवा कोणत्या आहेत. आता गाढवे पाटलांचं शेड कशा पद्धतीत केलं, त्यांनी रचना कशी केली आपण पाहू. या आपण शेड दाखवू एकदा. त्या बाहेर कशामुळे निघले नाहीत आणखीन? ते खाल्लेला असतं. खाऊन मध्ये गेले ना. हो, मध्ये. वा छान सुंदर शेडअप केलंय. हे पा अशा पद्धती शेड आहे. हे पा कोंबड्या आणखीन खाऊन डायरेक्ट वरी जाऊन बसल्या. हे दुपारी सगळ्या बॅटन बसणार. दुपारी सगळं मध्ये हा जेवढे ज्याचं भागलं ते विस्तारित जाणार. हे पा शेडची ही रचना दाखवा. हे अशा पद्धतीत बांबू आडे तिडे कोंबड्या रात्रभर सगळे वरीच असतात का? हा बोलते. अच्छा. आता खाली जी कूस टाकले तुम्ही हे बुसकट वगैरे ह्याचं कसं नियोजन, किती दिवसाला बदललं पाहिजे, काय फवारणी केली पाहिजे? हे बुसकट ज्या टायमा बारीक होईल कधी बी. आता हे बदलायला आलंय. अच्छा. आता हे जाडून गोण्या भराच्या गोण्या विकता येतात पण विकत नाही आपण. हा खत पण आपण आपल्या बागाला वापरतो. आपल्याकडे संत्रा आहे. अच्छा संत्र्याच्या बागा. संत्रा बागा. अच्छा. आता इकडे या, इकडे दाखवा. आपण त्याला अंडे घालायची जी पद्धत आहे ती आपण पद्धत दाखवू. हे अंड्याला इथे एक बसली पलीकड ही. वा उठली ताजा अंड. हे बा हे गरमच आहे. हे गरम. हे अंड बारीक असले गावरान म्हणायचं ना. गावाला गुड. हे दाखवा. हे आता बसली ना. शेडला किती खर्च आला म्हणला? त्या शेडला 5-6 लाख रुपये गेले. सुरुवातीला एवढा खर्च केला पाहिजे का शेतकऱ्यांनी? नाही ऋण काढून सण नाही करायचा. हे मुद्दा गाढवे पाटलांचा खूप महत्वाचा आहे बरं. कारण काय होतं की आजकालचे नवीन पोरं असतील किंवा नवीन कोंबडी पालक शेतकरी का त्यांना वाटतं आपल्या शेडमध्ये डायरेक्ट 2000 पक्षी असावं. बिलकुल करू नका. गाढवे पाटील एक कोंबडीपासून म्हणलेत. मी तर म्हणतो कुठं गावातून कोणाकडून चांगल्या प्युअर गावरान म्हणून 7-8 कोंबड्या घ्या, त्यात 2-3 कोंबडे घ्या, अंडे त्यांच्याकडून अंडे करून मग पिल्ले काढा आणि 1-2 वर्षात मोठं वाढवा. एवढं शेड करण्याच्या नादात बिलकुल पडू नका. साधे बांबू राहा, त्याला ते हिरवं नेट लावा आणि त्याच्या पद्धतीतून 1-2 वर्ष चालवा. त्याच्यातून पैसे कमवा आणि मग शेड वाढवा. ह्यांनी 4थ्या वर्षी एवढं केलंय. ह्यांच्या घरी छोटं शेड होतं, 3 वर्ष तिथं केलं आणि आता एवढ्या मोठ्या स्केलवर आणि डायरेक्ट पाहते रोडवर आले. आणि सर्वात विशेष म्हणजे काय होतं, हा मला एक प्रश्न विचारा. तुम्ही मला बोलत म्हणलात की पोरग शिकवायचेच नाही, पोरग ह्या क्षेत्रात घालायचे का बरं? काय नोकऱ्या पाहिजे एवढ्या राहिलेल्या नाही. आणि नोकरीपेक्षा मालक होणं महत्वाचं आहे. मालक होणं महत्वाचं आहे. नोकरपेक्षा मालक होणं महत्वाचं हे मी नाही, हे गाढवे पाटील सांगतात. आणि आपल्या शोध वार्ताच्या पूर्ण प्रवासामध्ये सुरुवातीपासून सांगतोय टपरीचा का असा ना पण तो मालक असला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे मी ह्या क्षेत्रातून बरंच गेलेलो आहे. मी 2 विषयात MA हो समाजशास्त्र पाटोद्याला केलेलं आहे बीड आणि इतिहास नगर कॉलेज अहमदनगर पुणे युनिव्हर्सिटी. 2 युनिव्हर्सिटी माझे 2 विषय MA झालेली. पण शेवट काय नशीब लागत. प्लस मी व्हेटरनरी सायन्स केलेलं डिप्लोमा 2 वर्षाचा. शिक्षण आहे का? पागल होईल एखादा माणूस. ते माझ्या लोकांना वाटतं हे येडं दिसतं कपडे जातात पण शिक्षण महत्वाचं आहे. मीच परेशान झालो ना, तुमच्या इतकं माझंच शिक्षण नाही. पुढे आपण काय करणार आहेत, पुढे अजून एक ऑफिस बनणार आहे. ऑफिस संपर्क येणं जाणार बसायला. काय होतं आपण इथं आल्यानंतर बाहेरचा माणूस आतमध्ये येऊन देणं. आता जर वाढला एखाद्या आला आपल्याकडे येऊ शकतो ना. थोडा तिथं बदल करणं गरजेचं आहे. आता आपण दडक आलो, सध्या ऑफिस नाही आपल्याकडे सध्या नवीन आल्यामुळे. तर मी काही शेडो गेल्यानंतर आतमध्ये येऊन देत नाही. तर माणूस मथाला पोहोचतो शिकला पाहिजे. तुमच्याकडून काय घ्यायचं, अजून कोणाकडे काय घ्यायचं घेतलं पाहिजे.
आणि जे योग्य ते घ्या, ज्यांना बघा ऐकायला सोडून द्या. पण त्या व्यवसायामध्ये ऐकायचं सोडून द्या. पटलं तर घ्यायचं. त्याच्यामुळे सांगतो लोकांना, पटलं तर कोंबड्या घ्या, नाही घेऊ नका माझी झाली. सुपीकन सर. हो. आणि शोध वार्ताच्या टीमच्या वतीने तुम्हाला आग्रह विनंती की आम्ही हे गावरान आहे का हे बी सांगत नाहीत, तुम्ही घ्या असंही सांगत नाहीत का, फक्त आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. ह्याच्याबद्दल जे काही तुम्ही कार्य कराल किंवा खरेदी करा न करा किंवा व्यवसाय करा त्याची आम्ही कुठलीही जबाबदारी घेत नाहीत. पण किमान ह्यांच्या सीडवर येऊन बघून तर जा हे कसं केलं पाहिजे, हा माणूस किती पोट तिडकीने सांगतोय किंवा हा व्यवसाय करताना कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे. तुम्ही जे आता हे पिल्ले तयार केलेत, हे पिल्ले दाखवा. हे किती दिवसाचे पिल्ले ते? हे पिल्ल 20-25 दिवसाचे पिल्ल आहे. अच्छा, 20 दिवस. भारी उडत आहेत. हो. हे कसं उडतंय बघा ते बारीक बारीक. गुड. हे किती पिल्ले आहेत सगळे? हे 500-600 पिल्ल आहेत. 500 पिल्ले असतील. हो. आता मला सांगा की पहिल्या दिवशीपासून जे पिल्ले निघले तर त्याची सुरुवातीला काय काय काळजी घेतली पाहिजे? गरमी वगैरे, पहिल्या खाद्य. दिवशी निघाल्यानंतर काय होतं, पहिल्या दिवसामध्ये जसं अँटीबायोटिक्स ऑटोमॅटिक या पिलात असते, आवश्यकता गुळ पाणी द्यायचं आपलं. 5 दिवस म्हणजे थोडंफार खाद्य द्यायचं आणि म्हणजे आपला बाजरीचा बारडा खाद्य दे. अच्छा, साधं साधं वेगळं काहीच नाही. हे पिल्ले दाखवा. कसं लयच गोड दिसते तो पिल्ले. हे पहा, सुंदर छान नियोजन केले त्यांनी बघा. छान, गुड. हे छान आहे सगळं. बाकीचे हा बाहेर येऊ नये म्हणून केलं ते. आता हे कमी दिवसाचे आहेत काय? हो, कमी दिवसाचे. हे किती दिवसाचे आहेत? हे पिलं 10 दिवसाचे आहेत, जास्त दिवसाचे नाही पिलं. अच्छा, गुड. हे कोणी कोंबड्या येतात, मग त्यांची आई म्हणायची ती. आहे. हो, त्याचे येतात ना त्यांच्याकडे. बरोबर आहे. त्यांना दम निघत नसतं ना, डायरेक्ट आल्यामध्ये लगेच. त्याच्यामुळे ते पुन्हा हुसकून लावा लागते. येतातच उड्या आणून येते. आणि दिवसभर बल्ब चालू ठेवतात ते? नाही, काय होतं, आपला अंदाज पाहिजे त्यांना. जर जमा टाकून बसायला आले मग बल्ब चालू करायची. थोडी हिट लागते ना, म्हणजे एक अंदाज बघूनच ते ठरवायचं. नाही तर मग हे जर एका जागी जमा झाली बोकांडी बसतात, गुदबरून मरतात पिल्लाच्या. ते तोटा होतो आपल्या व्यवसायामध्ये. आतापर्यंत आपण गाडवे पाटलांचं जे ही कोंबडी पालन आहे, अगदी 900 ते 1000 कोंबड्यांचं पाथर्डी रोडवर, जे रोडच्या अगदी टच आहे. कोंबडी पालन का केलं पाहिजे, ते परवडतं का, आणि 2 विषयामध्ये स्पेशलायझेशन असणारं MA झालेला जर व्यक्ती म्हणतो की आपल्या पोराला मला शिकवायचं नाही, मला त्याला या व्यवसायात आणायचं आहे, या माणसाचा खरंच काही गोष्टी पटण्यासारख्या. तुम्हाला या कोंबडी पालन व्यवसायाविषयी काही माहिती पाहिजे असेल, गाडवे पाटलांचं तुम्हाला फार्म बघायचं असेल, पाथर्डी रोडवर धामणगाव शेजारी यांचा फार्म आहे किंवा खाली स्क्रीनवर त्यांचा नंबर चालतोय. सविस्तर माहिती पाहिजे असेल तर येऊन भेटा. फोनवर चर्चा करायची असेल तर फोनवर चर्चा करा. शोध वार्ता टीमच्या वतीने जाता जाता एक आग्रही विनंती आहे की कोंबडी पालन क्षेत्रातील परिपूर्ण माहिती सांगण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कोणताही आर्थिक व्यवहार, कोणतीही देवाणघेवाण अशा कुठल्याही गोष्टीची आम्ही पुष्टी करत नाहीत किंवा जबाबदारी घेत नाहीत. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत राम राम.